राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना राज्यसभेवर संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती। मात्र पक्षानं त्यांना उमेदवारी न देता रवींद्र जैन यांची निवड केल्यानं नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। या निर्णयानंतर शहरातील विविध भागांमध्ये भुजबळ यांच्या समर्थनार्थ फलक झळकवण्यात आले। साहेब पद येतील जातील पण आम्ही आजही आणि उद्याही तुमच्या सोबतच राहू असा भावनिक संदेश असलेले फलक नाशिकच्या सिटी सेंटर मॉल परिसरासह नाशिकच्या अनेक भागांमध्ये लावण्यात आले। या फलकांच्या माध्यमातून पक्षाच्या निर्णयाबाबत अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करण्यात आली असून भुजबळ यांच्यावरील निष्ठाही अधोरेखित करण्यात आली आहे। पदाधिकारी मुकेश शेवाळे आणि राहुल कमानकर यांनी हे फलक लावल्याची माहिती समोर आली आहे। राज्यसभेच्या उमेदवारीवरून नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून भुजबळ समर्थकांची भावना या फलकांमधून स्पष्टपणे व्यक्त होताना दिसते। आज आम्ही या ठिकाणी बॅनर लावण्यात आले। सिडको सातपूर विभागात आम्ही बॅनर लावले की भुजबळ साहेबांबरोबर आम्ही आहे। त्याचं कारण असं आहे की भुजबळ साहेबांना आज राज्यसभेवर घ्यायची वेळ आली तेव्हा पक्षाने परत डावळलं आहे। मागच्या वेळी पण भुजबळ साहेबांना मंत्रिपद देण्याची वेळ आली होती, त्यावेळी पण त्यांनी डावळलं। त्यानंतर त्यांनी कार्यकर्ते नाराज झाले, त्याच्यानंतर विचार करून त्यांनी साहेबांना परत एकदा संधी दिली। हे दरवेळी होत आहे पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं। तर आमच्याकडनंही खूप प्रमाणात ही नाराजगी व्यक्त करत आहे। आमच्या इच्छा होती की भुजबळ साहेबांना राज्यसभेवर घ्यायला हवं होतं आणि आज साहेब जे निर्णय घेतील आम्ही त्यांच्याबरोबर राहू, हे आम्ही कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ठाम गवाही देतो। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।